अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल MEDC तर्फे MEDC MSME कॅपॅसिटी बिल्डिंग परिषद 2025 ते 26 या शिखर परिषदेला उद्योजकताचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फाउंड्री या विषयावर आधारित ही विशेष परिषद सयाजी हॉटेल येथे पार पडली. उद्घाटनपर भाषणात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कामगार टिकवणे हा सध्या उद्योग क्षेत्रासमोरील महत्त्वाचा प्रश्न असून या संदर्भातही नव्या तंत्रज्ञानाचा आणि इनोव्हेटिव्ह आयडियाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. कामगारांना उद्योगांमध्ये दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी आकर्षक संधी, कौशल्य विकास व आधुनिक पद्धती अंगीकरणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. MSME विभाग भारत सरकारचे राष्ट्रीय मंडळ सदस्य व नाशिक डिफेन्स इनोव्हेशन सेंटरचे संचालक प्रदीप पेशकर यांनी फाउंड्री क्षेत्रासाठी निर्माण झालेल्या नव्या बाजारपेठा, उद्योग कौशल्य, उद्योजकता आणि नवोन्मेषाचा समतोल व प्रभावी संगम साधला तर कोल्हापूर देश पातळीवर प्रगती करू शकते. फाउंड्री उद्योगासाठी कॅपॅसिटी बिल्डिंग या विषयावर बोलताना सचिन शिरगावकर यांनी केंद्र व राज्य शासनाच्या MSME विभागातील सर्व योजना थेट औद्योगिक संघटनांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असून केवळ योजना जाहीर करून न थांबता त्या प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत. उद्योग येण्यासाठी जमीन उपलब्ध करून देणे, आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करणे तसेच रस्ता, पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधा पुरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत नवीन उद्योग येणार नाहीत. तिसरे सत्र 2900 शासकीय योजनांद्वारे MSME क्षमता विकास या विषयावर CA योगेश कुलकर्णी यांनी घेतले. त्यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून उपलब्ध असलेल्या विविध योजना, भांडवली अनुदान, क्रेडिट गॅरंटी, व्याज सबसिडी, इन्कम टॅक्स व GSTतील दिलासा, रिइंबर्समेंट स्कीम्स आणि नॉन मॉनिटरी सहाय्य यावर आपले मत मांडले. MPCB नियमांचे पालन व दंड टाळण्यासाठी योग्य मार्ग या विषयावर पर्यावरण क्षेत्रातील विधी सल्लागार व अधिवक्ता पर्यावरण ॲडव्होकेट दत्तात्रय देवळे यांनी फाउंड्री उद्योगांसाठी MPCB कडून लागू असलेल्या पर्यावरणीय कायदे, परवानगी, प्रदूषण मानके, कचरा व्यवस्थापन नियम, निरीक्षण प्रक्रिया तसेच उल्लंघन झाल्यास होणारी दंडात्मक कारवाई याची सविस्तर माहिती दिली. फाउंड्री क्षेत्रातील शाश्वत वाढ व नफा या विषयावर फाउंड्री तज्ज्ञ, माजी प्रमुख फाउंड्री विभाग टाटा मोटार्सचे संभाजी पवार यांनी आर्थिक नियोजन, नफा वाढवण्याच्या मॉडेल्स, किमतीचे नियमन, तांत्रिक आधुनिकीकरण, संसाधनांचा कार्यक्षम वापर, प्रक्रिया सुधारणा, वेस्ट रिडक्शन, ऊर्जा बचत तसेच मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून शाश्वत वाढ कशी साधता येते याचे मार्गदर्शन केले. MEDCचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी स्वागत केले तर आभार MEDCचे प्रादेशिक संचालक सत्यजित भोसले यांनी मानले. दीपप्रज्वलन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा धोरणात्मक विभागाचे प्रमुख डॉक्टर अरुण धोंगडे, MIDCचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, MEDCचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, क्षेत्रीय संचालक सत्यजित भोसले, उद्योजक सचिव रिटेक उद्योजक सचिन शिरगावकर उपस्थित होते. यावेळी स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगुले, गोशिमाचे अध्यक्ष सुनील शेळके, कागल हातकणंगले MIDCचे अध्यक्ष मोहन कुशिरे, इंडियन फाउंड्री मेन कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष सतीश कडूकर, CII साऊथ झोनचे उपाध्यक्ष वीरेंद्र पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या कोल्हापूरच्या फाउंड्री इंडस्ट्रीमधून जाते आणि ती एक परंपरा, एक चांगल्या पद्धतीची परंपरा आणि एक्सपर्टाईज आपल्या इथे आहे. आणि मला वाटतंय आजच्या कार्यशाळेतून काही गोष्टी जर आपण आपल्या फाउंड्री उद्योगामध्ये अप्लाय करू शकलो, एक 5%, 4 ते 5% जरी व्हॅल्यू ॲडिशन किंवा इनपुट कॉस्ट आपण कमी करू शकलो, तेवढे आउटपुट आपण चांगल्या पद्धतीने वाढवू शकलो तर त्याचा 1000 of crore त्याचा इम्पॅक्ट आहे तो आपल्या जिल्ह्याच्या इकॉनॉमीवरती झालेला दिसेल. तर या कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल परत एकदा मी MEDCचं आभार व्यक्त करतो. आपल्या सर्व एक्सपर्ट तज्ज्ञांचं, त्यांनी या कार्यशाळेला वेळ दिला त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या कार्यशाळेमध्ये सहभागी होणार आहेत तर खूप चांगले इनपुट्स आपण या ठिकाणावरून घेऊन जावं आणि जी काही नाविन्यता फाउंड्री उद्योगामध्ये आणता येईल. फक्त एक विषय मी सांगेन की जो असोसिएशनच्या प्रत्येक बैठकीमध्ये येतो की इथल्या लेबर सस्टेन करण्याचा जो विषय येतो, मला वाटते त्यासाठी पण काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आपण आणल्या पाहिजेत आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्या इनोव्हेटिव्ह आयडिया वापरून लेबर या ठिकाणी राहील आणि लेबरला तेवढे अट्रॅक्टिव्ह काही गोष्टी आपल्याला देता येतील याच्यावरतीही मला वाटते आपल्या कॉन्फरन्समध्ये चर्चा व्हावी. तर परत एकदा MEDCचं मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना दिवसभर जे काही कॉन्फरन्स चालणार आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीने एंगेज राहण्यासाठी, चांगल्या पद्धतीने आपली इन्व्हॉल्वमेंट देण्यासाठी आणि त्यातून चांगल्या गोष्टी कोल्हापूरच्या फाउंड्री इंडस्ट्रीसाठी समजून घेण्यासाठी मी शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द इथे संबोधतो. धन्यवाद.
तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.